हॅलो गाईज, तुम्हाला तर माहिती आहे माझी ही सुरुवात सकाळची नेहमी लिंबू आणि ब्लॅक कॉफी ह्यानीच होते. सो नेहमीप्रमाणे मी त्याची सुरुवात लिंबू कॉफी ह्यानीच केली. आणि आता तुम्हाला माहिती आहे दिवाळी येतं नाही म्हणता म्हणता 4-5 दिवसावरती चालली आहे. सो फराळाची पण तयारी करायची, सामान भरायचं असतं. सो आज आमचा फुल डे तो प्लॅनिंग होता की जिम वगैरे करायचं, आवरायचं वगैरे आणि बाजार भरण्यासाठी मार्केटला जायचं. कारण की खूप दिवस कमी राहिले ते दिवाळीला, त्याच्यामुळे फराळसुद्धा करायची, साफसफाई अजून बाकी आहे. सो म्हटलं एक एक कामं आवरून घेतली म्हणजे कसं दिवाळीला माणूस फ्री राहता. सो त्या हिशोबाने मी माझं कॉफी वगैरे घेतली आणि त्यानं आम्ही जिमला निघालो. आणि आज असंही आमचा शोल्डर वर्कआउट होता. सो शोल्डर वर्कआउट केला आणि त्यानं कार्डिओला गेलं मी. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण घामाघूम चालते, खूप घाम आला होता मला. सो तिथून मग जिममधून निघालं आणि नरोडा मार्केटला गेलं. तर साहेबांना थोडं काम असल्यामुळे मी चालतच गेले माझ्या फ्रेंडसोबत. आणि दॅन मग ते मला नंतर पिकअप करायला येणार होते. सो आम्ही मार्केटला गेलो. हे आमच्या इथला नरोडा बाजार आहे. तिथे छान नाही का सामान व्यवस्थित भेटतं आणि चांगल्या क्वालिटीचं मिळतं. सो मी इथेच मार्केटला जाते सामान घेण्यासाठी. सो आम्ही आतमध्ये गेलो, सामान वगैरे खरेदी केलं आणि त्यानंतर ना मग साहेब आले आणि गरमीमुळं खूप ऊन लागत. सो आम्ही उसाचा रस पिला आणि त्यानं घरानं हे तुम्ही बघू शकता एवढं मी सामान आणलं आहे. कारण फराळ करायचं आहे म्हणून जरा जास्त सामान आले नेहमीपेक्षा. आणि हा संतूर अभ्यंग ग्लो साबण दिवाळी म्हटलं तर हे आणणंच होतं. आणि सामानासोबत मला हे गिफ्ट भेटलं होतं. सो म्हटलं ओपनिंग करून बघावं कसं गिफ्ट वगैरे. आणि तुम्हाला माहिती आहे लेडीजना भांडे ही खूप आवडीचे असतात, म्हणजे नाही का अप्रूपच असतात थोडक्यात. सो माझंही तसंच आहे, मला न्यू भांडे खूप आवडतात. सो मला पहिले एक्साइटमेंट होते की ओपन करून बघायचं कसं आहे ते भांडं वगैरे नाही का. सेम माझ्याकडे आहे पण तरीसुद्धा आवड असते. सो मी ओपनिंग करून बघितली. ओके बाय.